कौसडी येथे 12 गोवंशाची निर्घृण कत्तल, 11 मुंडके आणि 1 धड जप्त. बोरी पोलिसांची धाडसी कारवाई. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कौसडी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वालूर रोडवरील एका निवासस्थानी सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर बोरी पोलिसांनी धाडसी छापा टाकून तब्बल 12 गोवंशाची झालेली निर्घृण कत्तल उघडकीस आणली. या कारवाईत घटनास्थळावरून बैलांची 11 मुंडके आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 1 धड जप्त करण्यात आले आहे. पोलीस आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 9 बैलांसह गाय वासरांना जीवदान मिळाले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अब्दुल रहमान अब्दुल करीम आणि त्याची पत्नी शाहिस्ता अब्दुल रहमान हे दोघेही सध्या फरार असून बोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असा रचला कारवाईचा सापळा. कौसडी येथील वालूर रोडवरील एका घरात अवैध कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती बोरी पोलिसांना गोरक्षक व स्थानिक नागरिकांकडून मिळाली होती. परभणीचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी ठाण्याचे सपोनी रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात बीट जमादार राजेश जटाळ, पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे आणि संगसेन कांबळे यांनी शनिवार दिनांक मे 30 रोजी या ठिकाणी अत्यंत गुप्तपणे आणि धाडसी पद्धतीने छापा टाकला. घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तेथील भीषण दृश्य पाहून त्यांचेही डोके सुन्न झाले. कत्तलखान्यात बैलांची 12 कापलेली मुंडके, रक्ताचा सडा आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले एका बैलाचे धड तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारे पोलिसांना आढळून आली. शेतातील 9 बैलांना मिळाले जीवदान. वालूर रोडवरील मंगरुळ तांडा रस्त्यावर आरोपीचे शेत आहे. सपोनी रामेश्वर धोंडगे यांनी या शेताची बारकाईने पाहणी केली असता तेथे एका रांगेत बांधलेले 6 मोठे बैल आणि त्याच्या बाजूला नवीन आणून बांधलेले 3 बैल पोलिसांना आढळून आले. हे सर्व बैल कत्तलीच्या उद्देशानेच येथे आणले असावेत असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या वेळेवरील कारवाईमुळे या 9 बैलांसह एका गायीला आणि वासराला जीवदान मिळाले आहे. मुख्य आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी. या घटनेतील मुख्य आरोपी अब्दुल रहमान हा सराईत गुन्हेगार असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. बोरी व कौसडी परिसरातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे बैल चोरी करणे आणि त्यांची अवैध कत्तल करणे अशा गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर यापूर्वीही बोरी पोलीस ठाण्यात झालेली आहे. परिसरात खळबळ, नागरिकांमधून तीव्र संताप. या अत्यंत निर्घृण घटनेमुळे संपूर्ण जिंतूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून कौसडी परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोवंशाची अशा क्रूरतेने कत्तल करणाऱ्या मुख्य आरोपीला व त्याला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.